मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू अमर सायंटिफिक सोल्युशन्स. आज आपण एका टर्मिनॉलॉजी विषयी बोलणार आहोत आणि ती टर्मिनॉलॉजी मोस्ट ऑफ द टाइम क्लिनिकल डेटा मॅनेजमेंट, फार्माकोव्हिजिलन्स, क्लिनिकल ट्रायल्स, क्लिनिकल रिसर्च कोऑर्डिनेटर अशा खूप साऱ्या जॉब पोस्टिंग्स असतात. CROमध्ये असतात, KPOजमध्ये असतात, BPOजमध्ये असतात आणि ह्या ठिकाणी विद्यार्थ्यांना किंवा जे प्रोफेशनल्स ज्या जॉबसाठी अप्लाय करणार आहेत त्यांना विचारली गेणारी सर्वात पॉप्युलर आणि वेल नोन अशी टर्मिनॉलॉजी आणि त्या टर्मिनॉलॉजीचं नाव आहे स्पॉन्सर. तर आज आपण स्पॉन्सरबद्दल जाणून घेऊ. स्पॉन्सर म्हणजे काय आहे. सो स्पॉन्सर इट इज अन important part of the clinical research or clinical trial. So sponsor is a key person or individual or as an organization or institution who is responsible for initiation and management of the entire clinical trial or entire clinical trial process. So ही definition कुठून आली? So as per the new drugs and clinical trial rules 2019, ओके. आता हे गॅजेट कोण पब्लिश करतं? हे गॅजेट सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन इज अन ऑर्गनायझेशन ऑफ मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. जर भारतामध्ये जर बघायला गेलं तर स्पॉन्सरची डेफिनेशन या कॉन्टॅक्स्टमध्ये काय केली जाते, यूज केली जाते आणि त्याचा रेग्युलेटरीमध्ये डेटा मॅनेजमेंट असेल किंवा क्लिनिकल ट्रायलच्या सगळ्या आस्पेक्ट्समध्ये काय केली जाते, यूज केली जाते. सो आपण डिटेलमध्ये थोडंसं याच्याबद्दल बघू. यस इज अन की पर्सन ऑर ॲज अन आपण बघतो की इंडिव्हिज्युअल म्हणजे जी व्यक्ती अशी की क्लिनिकल ट्रायल्समध्ये फिनान्स प्रोव्हाइड करू शकते, फॅसिलिटी प्रोव्हाइड करू शकते, त्याच्यासाठी लागणारं सर्व मनुष्यबळ प्रोव्हाइड करू शकते आणि ती एंटायर क्लिनिकल प्रोसेसची जबाबदारी घेऊ शकते, त्याला आपण काय म्हणणार आहोत, स्पॉन्सर. हा झाला फर्स्ट. त्याच्यानंतर सेकंडमध्ये आपण बोललो की ऑर्गनायझेशन आहे, इन्स्टिट्यूशन आहे. ती ऑर्गनायझेशन, इन्स्टिट्यूशन मे बी फार्मास्युटिकल कंपनी असेल की ज्यांच्याकडं क्लिनिकल ट्रायल करण्याची फॅसिलिटी असेल किंवा क्लिनिकल रिसर्चच्या आस्पेक्ट्स रेकॉर्ड करण्यासाठी, मॅनेज करण्यासाठीचे ह्युमन रिसोर्स असेल, फंड्स असतील तर ते सुद्धा स्पॉन्सर म्हणून काम करू शकतात. तर मोस्ट ऑफ द टाईम जर बघायला गेलं तर हे काम बहुतांश वेळा हे ज्यांच्याकडं आपण बोलतो की खूप साऱ्या पद्धतीनं हे इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल आहे, ह्युमन रिसोर्स अवेलेबल आहे, फिनान्स अवेलेबल आहेत आणि त्याच्यानुसार स्पॉन्सर काय करू शकतो, ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी मॅनेज करू शकतो. So let's connected with the Amar Scientific Solutions and this video will be available on YouTube channel of Amar Scientific Solutions. If you like it, share it, subscribe it. Thank you.